ही आहे मस्त आणि फ्लेवर पण खूप मँगोचा छान येत आहे. कट करून दाखवते. बघू शकता ती छानपैकी झालेली आहे. टेस्ट पण खूप छान आहे. मस्त मँगो फ्लेवर वाटते. एन्जॉय करा. थँक्यू आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मँगो कुल्फी बनवण्यासाठी मी 2 मोठे थोडे आंबे घेतले आहे. त्यातला एकच यूज करू, एक करू किंवा 1.5 करू बघू. आणि ड्रायफ्रूटचं कूट आहे. ड्रायफ्रूटला बारीक करून घेतला आहे, बदाम आणि काजूला. मिल्क पावडर आहे, पिठी साखर आहे, तुम्ही साधी साखर पण घेऊ शकता. आणि मलाई आहे घरची ही. आणि दूध घेतलं आहे. चवीनुसार थोडं मीठ आणि इलायची पावडर पण टाकायचं आहे. बघूया कसं बनवायचं. त्यासाठी आंब्याची जी साल आहे ही काढून घेऊ आपण. अगोदर स्वच्छ पाण्याने छान धुवून घ्यायचं आंब्याला आणि नंतर ही आंब्याची साल काढून घेऊ आणि तिचे छोटे छोटे पीस करून मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊ. साल काढून झाली आहे. आता छोटे छोटे पीस करून त्याची प्युरी तयार करायची आहे. बघू शकता छान अशी पेस्ट तयार झाली आहे. याला साईडला ठेवू आणि समोरची प्रोसेस करू. फ्रेश क्रीम तर अवेलेबल नाही आहे आपल्याकडे, तर आपण आज साध्या पद्धतीने करूया. त्यासाठी मी ही घरची बनलेली 3-4 दिवसाची मलाई आहे, साध्या दुधाची, गाईच्या दुधाची. तर ते 3/4 कप आहे, ती घालते. आणि त्यामध्ये थोडं वॉर्म केलेलं म्हणजे बूट आपण टाकून बघू शकू असं थोडंफार कोमट असलेलं दूध 1/4 कप घालूया आणि हे मिक्स करूया. जितकं मी मिक्स जाईल ते पूर्ण. जी मँगो प्युरी तयार केली होती आपण, त्यामध्ये आता ही मलाईची प्युरी टाकूया. 4 ते 5 चम्मच पिठी साखर घालते मी. तुम्ही साधी साखर पण घालू शकता, त्यात काही नाही. थोडं गोड असलं तर बरं असते. फ्लेवरसाठी इलायची पावडर घालते. 4 ते 5 चम्मच मिल्क पावडर टाकत आहे. मिल्क पावडरने कसं जी कुल्फी आहे ती थोडी गाढी येईल आणि टेस्ट पण छान लागेल. आणि थोडंसं पिंच ऑफ साल्ट. मी ड्रायफ्रूटचे कूट टाकत आहे. तुम्हाला नाही आवडत असेल तर स्किप पण करू शकता. 3 चम्मचच्या जवळपास मी टाकलं आहे. आता हे सर्व मिश्रण मिक्सरवर आपण पल्सवर म्हणजे थोडं थोडं थांबू ब्लेंड करून घेऊ. बघू शकता फाईन अशी पेस्ट झाली आहे छानपैकी. आता याला आपण सेट व्हायला आता ही बनलेली मँगो आईस्क्रीम आपण एक अशा बॉक्समध्ये टाकू शकता. माझ्याकडे सध्या कुल्फीची सेट नाही आहे म्हणून मेजरमेंट टाकत आहे. नाहीतर जे चहाचे कप असते ना छोटेवाले थर्मासचे, ते वाले पण त्याच्यामध्ये पण टाकून आपण सेट करू शकतो. आईस्क्रीमला आता सेट होण्यासाठी आपण 1 तास थोडं फ्रीजमध्ये ठेवू, नंतर मग ओव्हरनाईट ठेवू. 1 तासानंतर मँगोचे काही छोटे छोटे हे केले, स्लाइस केले आहे, तुकडे केले असे. आणि त्या आंब्याच्या तुकड्याला आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊ. आणि आता ओव्हरनाईट करायला ठेवून देऊ. बबल्स नको यायला, आईस क्रिस्टल वगैरे, म्हणून मी इथे एक प्लास्टिक अशी लावत आहे आणि त्यानंतर झाकण लावून ओव्हरनाईट करायला ठेवून देऊ. 7-8 घंट्यामध्ये सेट होऊन जाईल. पॅकाचा डब्बा झाला आहे, ठेवून देऊ. बघू शकता किती छानपैकी सेट झालेली आहे. त्याला थोडं गार्निश करून घेऊ. अगोदर मी मोठ्या डब्यामध्ये बनवली होती, बट नंतर मग कसं ते फ्रीझरमध्ये मावत नव्हतं ना, तर मग छोट्या डब्यामध्ये टाकून सेट करून घेतली. ओव्हरनाईट ठेवल्यानंतर खूप छान होते. कशी वाटली आजची रेसिपी कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. छान झाली आहे मस्त आणि फ्लेवर पण खूप मँगोचा छान येत आहे. कट करून दाखवते. बघू शकता ती छानपैकी झालेली आहे. टेस्ट पण खूप छान आहे. मस्त मँगो फ्लेवर वाटते. एन्जॉय करा. थँक्यू आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.